अरे बापा रे, पुरा जीव गायटला रे बापा माया. चाल नाही नेहुराला मायच्यानं दवाखान्यात गेलो बापा, पण काही आराम नाही आला मला, काही आराम नाही आला. अरे आई, आता चालव ना आपण दवाखान्यातून. एकदमच आराम येणार का लगे? आराम यायला टाइम लागेल ना. आताच तुला डॉक्टरनं सलाईन गिलाईन सोडली. आता थोडा आराम गिराम करशील तर चांगलं वाटेल. हो आत्याबाई, तुम्ही आराम करा, मग तुम्हाला चांगलं वाटेल. काय म्हणतो डॉक्टर? डॉक्टर म्हणे काही उलट सिद्ध खाण्यात नाही आलं म्हणे, तर पोटामध्ये इन्फेक्शन झालं म्हणे. मग आता? काही नाही, आता सलाईन गिलाईन लावली डॉक्टरनं, औषध गोळ्या दिल्या, आता चांगलं वाटेल आईले. हो आत्याबाई, आराम करा तुम्ही. मग आता आत्याबाईला काही खाले नाही द्यायचं का? उपाशीच का आत्याबाई? आता नाही बाई, मी काल उपाशी राहीन ना. नाही, खिचडी काही दही घी असं द्यायचं आईले. हलकं नाच, तिखट मसाल्यावालं बिलकुल द्यायचं नाही आहे. जे पचाले हलकं राहील ना ते बनव आईसाठी. मग मूग दालची खिचडी बनवू का? हो, मूग दालची खिचडी बनव आणि दही. मग बरं ठीक आहे. याच्यानं तर झाली माई तब्येत खराब. कोणती पाणीपुरी बनवली होती माय तू ना? 2 पाणीपुरीचे फुगे खाल्ले माय बाई. हे 2 पाणीपुरीचे फुगे एवढे भारी पडले मला. काय टाकलं होतं काय माहित माय बाई त्या पाणीपुरीमध्ये? काही जमाल गोटा गिटा टाकला होता का माय? आता माय बाई आत्याबाई, तुम्ही ना जे पाणीपुरी खाल्ली ती आम्ही बी खाल्ली. आम्हाला तर काही नाही झालं बाप्पा. आई कधी काही सूट नसते होत आपल्याला, काही दुसरं खाल्लं असेल तुम्ही. तू बायको जे देते ते खातो बापा मी. मला काय माहिती त्या कशा बनवतात काय बनवतात. स्वतः काय खातात आणि मला काय देतात तर. असा राग येते नाही बुडीचा, अशी बोलते तर. असं वाटतं मग बनव हातानं खाय. निरा दिमाग सटकायचे धंदे करते. एवढी तब्येत खराब आहे पण बोलणं नाही सोडू राहिली. मग होते मग माझा दिमाग खराब, मग माझा दिमाग सटकला ना, मग मी कोणाची ऐकत नाही. तुम्ही काय खाता मला काय देता? आम्ही काय दुश्मना पाहिजे? आम्ही काही दुसरं खाऊन यायला काही दुसरं देऊ? अशी आहे मग माझी सासू कपटी. म्हणून तशी तब्येत खराब होते. मन माणसाचा साप पाहिजे बापा. काय करू बापा, काही समजत नाही मला तर. माझी तब्येत कशी काय खराब झाली? सराईनं पाणीपुरी खाल्ली होती. काय तू बी खाल्ली होती ना? तू इथं तब्येत खराब नाही झाली, तुझ्या बायकोची नाही झाली बापा. माझी कशी काय झाली? नाही, मी काही टाकलं होतं त्याच्यात. मिंच्या मालकोटा टाकला होता. असा राग येते मग मला. आई तुला सूट नशीन झालं काही, जाऊ दे ना, कर आराम. डॉक्टर काय म्हणे, वयमानानुसार होते ना म्हणे. आराम कर तू, फालतू बडबड नको करू. तब्येत खराब आहे ना तुझी, तुला आरामची गरज आहे. आराम कर, आता सलाईन लावून आणलं. बरं बापा, वजे बसो बापा मला पलंगावर. बरं ठीक आहे. आई झोपून राह आता, आराम कर. बापा प्रेम, मी काय म्हणून राहिली होती? बोल नाही. जगदीशले आणि विवेकले फोन लाव बरं. कधी येऊ राहिले ते विचार. झालाच नाही का ताईचा अधिक महिना? कधी येतात ते विचारता येईल. लवकर या म्हणा, आईची तब्येत चांगली नाहीये. काय बापा, सुखानं राहू देत नाही ताईले एक दिवस बी. कधी येतात तुझे भाऊ विचारता येईल. फोन लाव बरं बापा ताईले, सांगता येईल आईची तब्येत खराब आहे म्हणा, आईले सलाईन लागली, लवकर येऊन जा म्हणा तुम्ही. अरे आई येतील ना ते. मी आव ना इथं, मी नाही करू राहिलो का तुझं? मी आव ना तुझ्याजवळ. मोहिनी आहे, तुले मी दवाखान्यात नेलं, दवाखान्यातून आणलं. मोहिनी आता तुला खायला देते. मी दवा गोळ्या देतो. त्याची काय गरज आहे? गेले ते जाऊ दे ना त्याला काय टेन्शन देतं. येतील ना ते. कधी येतील बापा? मुक्काम करतील नाही तर ते तिथं. मुक्काम नका करू म्हणा, घरी येऊन जा म्हणा. अरे आई तुझ्या तब्येतचं काय, तू त्याचं नको पाहू. तसं सांगितलं म्हणा मी ताईले की मुक्काम नका करसान म्हणून, येऊन जासान. तरी आठवण करून देते ताईले. पाहिन सांगेन मी. तू आराम कर पहिले. फालतू त्याचं टेन्शन नको घेऊ. त्याचं समजते. तुझी हालत पाय, तुझी तब्येत चांगली कर. तू आराम कर. आताच तुला दवाखान्यात नेलं, दवाखान्यातून आणलं, तुला सलाईन लावली. तुझ्या तब्येतवर ध्यान दे ना तू. त्याला पाहू दे ना. तू काय टेन्शन घेतो एवढी? ते दोघं का लहान आहे का? त्याला का समजत नाही का? नाही सांग म्हटलं ताईले, आईची तब्येत नाही म्हणा चांगली. येतीनच ना ते आता घरी. आता चांगली आहे तुझी तब्येत. आता आणलं तुला मी दवाखान्यात. तू सेवा बी करू राहिलो बा, मी करू राहिलो, माझी बायको करू राहिली. त्याची काय गरज आहे? हाव ना आम्ही. असं आहे का राजू, कोणी आहे नाही म्हणून? हाव ना, तू हे करायला आम्ही दोघं नवरा बायको करू राहिलो तुझ्या. त्याची काय गरज आहे? उद्या त्याला कधी बी येतील ते. येतील ते, पण ताईले म्हणा तिथं मुक्काम नका करू. संध्याकाळ काऊन ना येऊन जा म्हणा घरी. बरं ठीक आहे, सांगून दे. आता आराम कर, झोपून राहा थोडा वेळ. मोहिनी आईसाठी खिचडी मांड, मूग दालची खिचडी बनवशी. बरं ठीक आहे. सांगशील दे बापा, मुक्काम नका करू म्हणा. डबल तुला सांगू राहिली मी, फोन करून सांगते ताईले. आता माय बाई, ही माझी सासू बी ना, माझ्या सासूले एक दिवस आपल्या पोराईले त्याच्या सासरवाडीले राहू द्यावं नाही वाटत. फक्त दुसऱ्याच्या पोरी आपल्या घरी ठेवा वाटतात ताईले. कामधंदे करायसाठी, त्याची सेवा करायसाठी. आम्ही नाही आलो का आमच्या मायबापाचं घर सोडून इथं हमेशासाठी? तर काय होते, आमचे नवरे एक दिवस आमच्या मायबापाचे इथं राहिले तर पाहुणे म्हणून. माझ्या सासू समजत नाही का? माझ्या सासूला असं वाटते, जर माझ्या सासूचे पोरं सासरवाडीला एक दिवस राहिले तर त्याच्यावर कब्जा करून घेतील. काय वाटते काय माहित बापा माझ्या सासूले माहित. येऊन जा सांग म्हणा, संध्याकाळ झाली तरी बी. किती वेळा सांगशी नाही? ऐकलं ना मी ना, सांगून देईन फोन करून. बस ठीक आहे. जाय मोहिनी, काही तर उभी आहे. जाय आईसाठी खिचडी मांड. हो ठीक आहे. अरे बापा, ते पांढरट खिचडी खाणे वाटत रे बापा, मला खाणे वाटत. आई खास लागेल तुले. त्या बाई, तुमचं पोट खराब आहे ना. चटक मटक कुठं खाता? मसाल्याचं काय खाता तुम्ही? मसाल्याचं खासान ना तर तब्येत खराब होईल. डॉक्टरनं सांगितलेलं आहे हलकं तुम्हाला अनाज द्यायचं आहे खाले, आणि ते बिना मसाल्याचं. का मीठ गीठ टाकायचं का नाही टाकायचं खिचडीत? नाही मीठ टाक ना. हळद आणि मीठ आणि 2-3 जिऱ्याचे दाणे आहे ना. हो सिंपल, जसं बिमार लोकांना देतात तसं. समजलं. बनवतो मी. अरे लय पांचट बनवते ना रे बापा ते खिचडी. आई तुझी तब्येत खराब आहे ना, तुला मसाल्याचं खायला चालत नाही. डॉक्टरनं मना करेल, हलकं अनाज द्यायला सांगितलं तुले. बनवतो ना मी खिचडी, बनवतो. भात आणतो बनवून. जाय लवकर आण. आई तू आराम कर, झोपून राहा थोडा वेळ. हो बापा ठीक आहे. फोन करायला विसरू नको पण ताईले. अरे बापा रे मोहिनी, चाल बरं. हो.
फोन लावशील ते बाप्पा प्रेम ताईले, तिथं राहू नका म्हणा, येऊन जासान घरी, नाही तर राहतील ते तिथं. आता माय बाई हा पोरगा ऐकतच नाही बाप्पा, मी ऐकतच नाही. मी काय म्हणतो आनंदीची बाबा, हा बोल ना कोकुळा, काय म्हणून राहिली? मी काय म्हणतो, आनंदीले आणि विशाखाले पता नका लागू देऊ. कायचा पत्ता नको लागू दे? हेच मी ना त्याच्या अधिक महिन्यासाठी माझ्या सोन्याच्या कानातले गहाण ठेवले म्हणून. पोरीले कानोकान खबर नाही लागली पाहिजे. हा बाकी काही नाही, त्या पोरी दुखी होतात म्हणून त्याला काही पता नका लागू देऊ. हो ना, पैसे कमी पडले होते म्हणून तुला गहाण ठेवले. आणू ना सोडून, आपण आणू. पीक पाणी झालं आपल्याला की आणू सोडून. हा ते तर माहित आहे मला, आणूच आपण सोडून, पण पोरीला नका माहीत पडू देऊ, त्याचं मन दुखेन मग फालतूच्या फालतू. तुम्हाला माहित आहे त्या पोरी कशा आहेत तर. हो माहिती आहे मला. तरी बी जवायले कपडे घेतलेच नाही आपण ना, त्याला 1000 रुपये देऊन दिले आपण. की घेऊन घ्यासान बापा तुमच्यासाठी कपडे. आता आपल्याला त्याचं माप माहित नव्हतं, काही माहित नव्हतं म्हणून घेतले नाही, नाही तर त्याच्यासाठी कपडे घेतले असते. का हो, पण 1000 रुपये कमी नाही झाले का? 1000 रुपयाचे कपडे घालतात बी का? 1000 रुपयाचे होतात का कपडे? हो कमी तर दिले त्याला आपण पैसे, पण काय करतो, आपल्या अवकाशच्या नुसार आपल्याला काम करायला लागेल ना, नाही का? हो बापा ते बी आहे. पण आपण देऊन दिले ना त्याला कपड्याचे पैसे, झालं, घेतील ते त्याच्या मनानं. हो ते बी आहे. मी काय म्हणत होती, जवाई आजच्या दिवस मुक्काम करते ना? काही माहित नाही बा मुक्काम करतात का नाही करत. कसं आपण एवढं केलं, एवढा मुश्किलमध्ये त्याचा अधिक महिना केला, पण एखाद दिवस मुक्काम करायला पाहिजे होतं पाहुण्यानं, नाही का? मला असं वाटते. कसं आपल्याला चांगलं वाटलं असतं, नाही का? हो चांगलं तर वाटलं असतं, पाहुण्याने मुक्काम केला असता तो. पण आता माहित नाही करतात का नाही करत, तर आपण जास्त जबरदस्ती नाही करू शकत. पण एक बार म्हणायला काय चाललं, जर आपल्या जवयानं मुक्काम केलं तर आपल्याला चांगलं वाटन, नाही का? हो मुक्काम तर करायला पाहिजे ताईनं. माही बी मनापासून इच्छा आहे आपल्या दोन्ही जवळनं मुक्काम केलं पाहिजे म्हणून आजच्या दिवस. पण राहतील का ते? माहित नाही बा. काय राहतं त्याच्याजवळ, ते कधी निघू शकतात उठून, नाही का? हो बापा, पण मुक्काम करायला पाहिजे ताईनं. माई मनापासून इच्छा आहे बा. आपण एवढ्या मेहनतनं अधिक महिना केला, एवढं केलं आपण, तर एक दिवस तरी आपल्या जवयानं आपल्या घरी राहिले पाहिजे. कधीच आपले दोन्ही जवळ आपल्या ते एक दिवस नाही राहिले, या बारीत मुक्काम केलं पाहिजे ताईनं, नाही का? हो तेवढंच आपल्याला चांगलं वाटते. मग नाही तर काय. पण राहतील का नाही काय माहित. तुम्ही म्हणून तर पा. बरं म्हणून काय तुम्ही. मी काय म्हणतो, तुम्ही नका म्हणू, आनंदीले आणि उषाखाले म्हणायला लावू. तसंही चालते. पा पोरीचं नाव घेतलं आणि पोरी आल्या. काय झालं बाबा, काही काम होतं का आमच्यासोबत? बाई आनंदी, विशाखा, हां बोल नाही. बाई आम्ही कसं म्हणून राहिलो होतो, आमच्या दोघा नवरा बायकोचं म्हणणं. हां काय म्हणणं आहे बापा? आमचे जवळ तसे तर कधी येत नाहीत आमच्या घरी. आले बी तो उभ्या उभ्या येतात, चाय पाणी पेलं की निघतात. तर आमचं कसं म्हणणं झालं की आता अधिक महिन्यासाठी आले तर आता रातभर राहत आहे ना आमच्या घरी, कसं आम्हाला चांगलं वाटेल आणि तुम्हालाही चांगलं वाटेल, नाही का? होय बरोबर बोलत आहे तू. पण आपली सासूबाई सासूबाई राहून देत ना ताईले, माहिती आहे ताई तुम्हाला? आनंदी तुझं म्हणणं बरोबर आहे, ते तुले मला माहीत आहे, पण आई बाबाला थोडं माहीत आहे. आता आपण असं म्हणू तर आई बाबाचं मन नाही दुखीन का? नाराज होऊन जातील ते. ताईनं किती केलं आपल्यासाठी, किती केलं. ताईचा जो पैसे नव्हते तरी ताईनं आपला अधिक महिना केला, कुकून पैसे जोडले ताईनं, त्याचं ताईले माहीत. ताईनं एवढं काही केलं आणि थोड्याशान ताईले नाराज करतं का? आपल्या सासूच्या खुशीचं ध्यान तर आपण हमेशाच ठेवतो. आज आपल्याला आपल्या मायबापाच्या खुशीचं ध्यान ठेवायचा मौका भेटलेला आहे. आपले नवरे कसे आपल्या मायबापाच्या खुशीचं ध्यान ठेवतात, आपण बी त्याच्या मायबापाच्या खुशीचं ध्यान ठेवतो. तर तसं आपल्या नवऱ्याचं बी काम आहे, जसं आपण त्याच्या मायबापाच्या खुशीचं ध्यान ठेवतो तसं त्यानं आपल्या मायबापाचं बी खुशीचं ध्यान ठेवायला पाहिजे, नाही का? आपल्या मायबापाच्या खुशीसाठी काही एक दिवस नाही राहू शकत का ते आपल्या सासरवाडीले? आपली सासूबाई आत्ताचं नाव नको घेऊ, तर पाहू घरी गेल्यावर जे होईल ते होईल. पण ताई एक बार महिन्याच्या पहिले तुम्ही ना दादाला आणि जगदीशजीला विचारून तर घ्यायला पाहिजे होतं, त्याला थांबायचं आहे का नाही आहे, का त्याची ड्युटी आहे का काय आहे. त्याची ड्युटी 12 महिने आहे, एक दिवसात सुट्टी नाही घेऊ शकत का? बरोबर बोलले ताई. ताई काय बोलू राहिला तुम्ही? जोरान बोला ना, आम्हाला ऐकवायला पाहिजे. काही नाही आई, असंच बोलू राहिलो. मग बुवा थांबतील का? तुम्ही विचारता का ताईले? बाबा विचारा काय लागते, थांबतीनच ना ते. करतील का मग आजच्या दिवस मुक्काम? हो आजच्या दिवस करतील ना मुक्काम. काही कामगी माहिती का ताईले? काही ड्युटी पडेल का त्याची? घेऊन घेतील एक दिवसात सुट्टी. काय पण विचारा तर खरी तुम्ही. काय विचार लागते? थांबतात ते, आम्ही बोलून घेतो त्याच्यासोबत. खरंच का बाई? हो आई, चांगलं झालं बाई, आजच्या दिवस मुक्काम करते आमच्या जवळ. कधीच आमच्या इथे मुक्काम नाही केलं ताईनं. हमेशा गावातल्या बाया मला म्हणतात, बाई तुमच्या जवळ एक दिवस बी नाही थांबत का तुमच्या घरी? एक दिवसाची सोय नाही होत का तुमच्या जवळची तुमच्या जाणं? कधी बी आले की उभ्या येतात, चाय पाणी पितात आणि निघतात आपल्या बायकाईला घेऊन, थांबत नाहीत एक दिवस बी. आमचे तर जवळ राहतात, तुमच्या जवळ काऊन नाही राहत? मला बाया हमेशा असं म्हणतात. ते राहतील ना तुम्हाला चांगलं वाटन, खरं सांगतो. राहतील नाही आजच्या दिवस करतील मुक्काम. बरं ठीक आहे. ताई बुवा काही म्हणत होते का? ताईले कपडे नाही घेतले, कपड्यासाठी पैसे दिले 1000 रुपये, तर काही म्हणून राहिले का ते? नाही काही म्हणून नव्हते राहिले ते. जगदीशजी तर उलटे मला म्हणून राहिले होते, बरंच झालं कपड्याला पैसे दिले म्हणे, कपडे नाही घेतले, तशी लय कपडे आहेत त्याच्याजवळ, चांगलं केलं म्हणे. खरं असे बोलले का बा? हो बाबा तुम्ही काही काळजी नका करू. हो मला तेच टेन्शन आलं होतं, काय म्हणतात आणि काय नाही. तर काय नाही म्हटलं ताईनं, तुम्ही फालतू छोट्या गोष्टी टेन्शन नका घेत जाऊ दोघं जण. नाही हो बाई टेन्शन ते किती झालं तर जवळ येत ते. त्याच्या खुशीचं ध्यान ठेवणं आपलं काम आहे, त्याचं बी काम आहे तुमच्या खुशीचं ध्यान ठेवणं. जवळ यात ते जवळ यात तर काय झालं? काही तुम्ही समजू शकता, तुम्ही पोरी आहे आमच्या. ते झालं ते जवळ यात, काऊन जवळ पोरं नसतात का? काय बहिणा कशा गोष्टी करता तुम्ही? जवळ असते, काऊन जवळ पोरगा नसते बनू शकत? काऊन बाबानं आपल्या आजी आबाला वागवलं नाही? तुझ्या मायबापाले जेव्हा मामानं म्हटलं की मी वागवत नाही, तेव्हा बाबांनी नाही वागवलं? हो बाई वागवलं. मग बाबानं पोराचंच काम केलं ना. स्वभावामध्ये फरक असते. बाई आनंदी तू कोणती गोष्ट घेऊन बसली आता? जाऊ दे ना,
जा पाय बॉले काही लागते का तो. हो बाई काही पाहिजे का विचारता येईल जा. बरं ठीक आहे. हो मी काय म्हणून राहिली ती या बरं थोडे बाहेर काम आहे तुमच्यासोबत. आता काय काम आहे? काय काम आहे? या आता घरी काम आहे. बरं ठीक आहे चाल. ताई आपण काही विचारलं नाही काही नाही आपल्या नवऱ्याले आणि म्हणून तर दिलं आई बाबाले की मुक्काम करतील म्हणून. पण खरं करतील का मुक्काम? तुम्ही ना दादाले जगदीशजीले काही विचारलं नाही काही नाही आणि स्वतःच्या मनानंच म्हणून दिलं मुक्काम करतील म्हणून. आणि त्यांना नाही म्हटलं तर मग बहिणा मला भेव दाखवू राहिली का तू? काऊन नाही करतील ते मुक्काम? एक दिवस मुक्काम नाही करू शकत का? करतील. आपण समजून सांगू ना. आणि नाही समजले ते तर मग तुम्हाला तर माहित आहे आपल्या आत्या बाईंना तू पहिलेच वॉर्निंग दिली असेल मुक्काम नका करसान. आणि आपले नवरे आपल्या मायच्या पुढे जातात का माहिती आहे तुम्हाला? त्याला म्हणा तुम्ही नाही जात आपल्या मायच्या पुढे तर आम्ही नाही जात आमच्या मायच्या पुढे. एकटेच जा म्हणा आम्ही येतो म्हणा मागून आमच्या मनानं असं म्हणून त्याले. बरं चला बा पाहू समजून. ऐकलं तर बरं नाही तर मग आई बाबाला किती खराब वाटन. चला माय बाई म्हणून तर पाहू. चला चला मनानच लावते. असं होईन आणि तसं होईन स्वतःही देते मला घेऊन देते. कधी येतात काय माहिती दोघी. आपल्याला घरी बी निघायचं आहे ना. झालं ना आता अधिक महिना. आता निघायचं आहे आपल्याला अंधार पडायच्या पहिले. जेवण झालं खावण झालं अधिक महिना झाला सर्व झालं. आता निघाव नाही का? कुठं आहेत काय माहिती दोघी. येतील ना दादा येतील ना. अर्ध्या एक घंट्यात आपल्याला कोणी हालतमध्ये निघायचं आहे. उशीर झाला तर अजून काही आपल्याला बोलन. आईला माहिती आहे उशीर लागते म्हणून. बस आज इथं मुक्काम नाही केलं झालं. काही नाही म्हणा नाही उशिरानं बी पोचलो तो. पण लवकर निघालो असतो. कुठे आहेत काय माहिती दोघी. तेव्हा ते आले. आनंदी वहिनी तुम्ही एवढा टाइम काऊन लावून राहिले? तुम्हाला माहिती आहे ना आपल्याला निघायचं आहे थोड्या वेळात. दादा मी किती वेळचं वाट पाहू राहिलो तुमच्या दोघीची. चला ना लवकर निघायचं आहे ना आपल्याला. मग अंधार पडते. मग अंधारात निघसान का? ताई या दोघा भावाची तर पुरी निघायची तयारी आहे घरी. आणि तुम्ही आई बाबाला सांगून दिलं की मुक्काम करते नाही. हे तर पुरी निघायची तयारी करू राहिले. थांब न बोलत होते त्याच्यासोबत. बोला बाप्पा तुम्ही. मला नाही वाटत हे दोघं भाऊ थांबतील म्हणून. हे दोघं भाऊ नाही थांबतील तर आपण दोघी बहिणी थांबून जाऊ. काय होईन एक दिवस थांबले तर तुम्ही बोलून तपा. हो बोलतो थांब. वहिनी बॅगा गिगा भरल्या का? आनंदी बॅग भरेल आहे? भाऊजी विवेकजी मी काय म्हणून राहिली. हा काय बोलायचं आहे तुले? लवकर बोल मग आपल्याला निघायचं आहे. काय लावलं तुम्ही ना निघायचं आहे. एक दिवस नाही थांबू शकत का आमच्या मायबापाची तर तुम्ही? अशी कोण बोलली तू? बरोबर बोल राहिली मी. आम्ही तुमच्या घरी राहत नाही का? राहत नाही का म्हणजे? लग्न करून आलेली आहे तू माझ्यासोबत. राहशील नाही का? मग तुम्ही नव्हे तर लग्न केलं ना माझ्यासोबत. तर मग काय झालं? काय म्हणायचं काय तुले? काही नाही फक्त आम्हाला हे म्हणायचं आहे की आजच्या दिवस तुम्ही इथं मुक्काम करा. काय मुक्काम कर? काऊन काय झालं? तुमच्या तोंडाचे रंग काऊन उडाले? नाही 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 मुक्काम नाही करू शकत. माहिती आहे मला काऊन मुक्काम नाही करू शकत. तुमच्या आईनं नाही म्हटलं ना. नाही नाही तशी गोष्ट नाही आहे. पण ड्युटी आहे माझी ड्युटी आहे. ते ड्युटीज नाटक नका करू तुम्ही. एक दिवसात सुट्टी नाही भेटत का तुम्हाला? हा पा तुम्ही दोघं जण मुक्काम करसाल ना तर आमच्या आई बाबाला पण चांगलं वाटेल नाही का आनंदी? हो जगदीशजी आजच्या दिवस थांबून जा. आजच्या दिवस करू मुक्काम. लागन तर उद्या सकाळीच निघू. पण आज रातभर राह इथं. लागन तर सकाळीच निघून आपण. चहा पाणी पेलं की निघालं. पण आजच्या दिवस मुक्काम करा. त्याला बी चांगलं वाटेल. आमच्या मायबापानं कसा बसा आमचा अधिक महिना केला. हा तुमचा एवढा आदर सत्कार केला. एवढं केलं तुमच्यासाठी. तुम्ही काय एक दिवस मुक्काम नाही करू शकत का? हो आमच्यासाठी नाही तर आमच्या मायबापासाठी थांबून जा. पण आता मी तुमचं काहीच ऐकणार नाही. आणि जर तुम्ही मुक्काम नाही करू शकत तुम्हाला जायचं आहे बेशक तुम्ही जा. आम्ही दोघी बहिणी नाही येऊ तुमच्या दोघा भावासोबत. आम्ही थांबू इथं. आमचं मन झालं तेव्हा येऊ. मग आम्ही चुपचाप दोघं भाऊ निघून जा. आम्ही थांबू आमच्या मायबापाची इथं. मग येऊ आम्ही. आमचं मन होईल तेव्हा. काय अशा कशा गोष्टी करू राहिल्या तुम्ही? बरोबर बोल राहिलो आम्ही. काय रे बा काय म्हणतो दादा? त्याचं बी बरोबर आहे. काही एवढी काही मोठी गोष्ट तर म्हटली नाही आपल्या सासू सासराईनं. आपण कधी इथं थांबती नाही. आपल्या सासू सासराईनं एवढं केलं आपल्यासाठी. आपण त्याच्यासाठी एवढं बी नाही करू शकत का? त्याच्या खुशीसाठी एक दिवसच मुक्काम करायला म्हणत आहे ना. एक दिवसही मुक्काम नाही करू शकत का? बरोबर आहे यायचं बी. मग थांबतं का? हो राहून जाऊ म्हटलं आजच्या दिवस. लागन तर मग उद्या सकाळीच निघू. हो उद्या सकाळीच निघालो तर ड्युटी नाही पडत तुमची. ड्युटीवरी जाणं होते नाही का? रातभर इथं राहिलं काय तिथं राहिलं काय एकच आहे. हो दादा रातभराची गोष्ट आहे. पण आईले करून घेऊ काही बहाना. सांगून देऊ काही बी. कार फेल झाली पंक्चर झाली काही सांगून देऊ. हो ते बी आहे म्हणा. मग थांबता आजच्या दिवस. हो थांबायला तर पाहिजे आपण ना. बरं ठीक आहे पण आई सांग तू बोलशील. बरं ठीक आहे मी बोलीन मग आईसोबत. करून घेईन काही बहाना मग आता. बरं ठीक आहे करू मग आजच्या दिवस मुक्काम आम्ही. पण उद्या सकाळीच निघू आपण. माझी उद्याची ड्युटी नाही पडली पाहिजे. खरंच आजच्या दिवस मुक्काम करणार तुम्ही? हो पण उद्या सकाळीच निघू. हो सकाळीच निघू द्या. तुमच्या दोघाले पण थँक्यू. तुम्ही कसं आमच्या मायबापाच्या खुशीचं ध्यान ठेवता आमचं ध्यान ठेवता तसं आमचंही काम आहे. तुमच्या मायबापाच्या खुशीचं ध्यान ठेवणं तुमचं ध्यान ठेवणं. खरं तुम्ही दोघं भाऊ लय चांगले आहे. बस एवढ्या वेळचं बसेला चहा घेता आमच्यासाठी बनवून. हो आता आणतो आम्ही चहा बनवून. चला ताई. हो चाल. दोघी बहिणी किती खुश झाल्या ना. हो